गोवा बेळगाव महामार्गावरील रामनगर पासून अनमोडपर्यंत अजूनही काही ठिकाणी काम अर्धवट स्थितीत आहे। याच मार्गावर असणाऱ्या अनमोड जळकट्टी नजीक असणाऱ्या 71 नंबर हत्ती ब्रिजपाशी पावसाळ्यात रस्त्यावरच पाणी साठून राहिल्याने छोट्या वाहनधारकांना साठलेल्या पाण्यातून रस्ता पार करणं कठीण जातं। सदर ब्रिज गेल्या 7 वर्षांपासून अर्धवट स्थितीतच आहे। या ठिकाणी वरच्या बाजूला आलेले पाणी जाण्यासाठी योग्य ते नियोजन न केल्याने पाणी रस्त्यावरच साठून राहते। त्यामुळे या ठिकाणी मोठी पाईपलाईन घालून त्यावरून तात्पुरते डांबरीकरण करण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे। याबाबत एनएच अधिकाऱ्यांना विचारले असता सदर ब्रिजचे काम येणारा पावसाळा झाल्यानंतर नवीन नेमण्यात आलेल्या अशोका नामक कंपनीकडून करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले। पण तोवर पावसाळ्यात छोट्या वाहनधारकांना उद्भवणाऱ्या समस्येचा काय असाही प्रश्न आता निर्माण झालाय। हा जो गोवा बेळगाव महामार्गावरील अनमोड जळकटी जवळ हा 71 नंबर ब्रिज आहे। हा जवळ 6 वर्षापासून तसाच पेंडिंग रूपात आहे, म्हणजे जेवढा आहे तसाच आहे काय। आणि गेली 6 वर्षापासून आता पूर्वी ॲक्च्युली तो बांधायचा म्हणून केलेला, खरं फक्त त्याची उंची लांबी आहे 6 मीटर असल्यामुळे ह्याला आक्षेप घातल्यानंतर तो बंद होता। तर आता जेव्हा होईल तेव्हा, कारण हा पेंडिंगमध्येच आहे, हा जर बांधायचा झाला तर पूर्ण महामार्ग बंद करायला लागणार म्हणून हा पेंडिंगमध्ये आहे। तर पावसाळ्यात हा मार्गावर जर पाणी साठलं तर या ठिकाणी पाणी साठलं तर पूर्ण बंद होण्याचे आहे। त्यापूर्वी एनएच अधिकाऱ्याने जेव्हा ब्रिज करतील तेव्हा करून दे, तोपर्यंत तिकडे पाईप एक घालून साधारण एक डांबर जरी घालून दिला तर पावसाळ्यात सोयीस्कर नाही, तर पावसाळ्यात पूर्ण पाणी भरलं तर इकडे मार्ग बंद होण्याची संभावना आहे। त्याला लागून एनएच अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर पावसाळा सुरू होण्याच्या पूर्वी इकडे ब्रिजच्या खालती ज्या ठिकाणी पाणी साठणार त्या ठिकाणी एक पाईप घालून डांबर घालण्याची विनंती येथून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनधारकाकडनं करण्यात आलेली आहे। त्यासाठी त्यांनी याची दखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। धन्यवाद। निखिल असुकर, KMM मराठी, रामनगर। आदर्शा ड्रेस सर्कल केवल पुरुषों के लिए लाए हैं ब्रांडेड शर्ट्स, टी शर्ट्स और जीन्स की नवीनतम रेंज। आदर्श ड्रेस सर्कल, खड़े बाजार, बेलगावी।